बापू साहेब गुड मॉर्निंग सुप्रभात। गुड मॉर्निंग। बापू साहेब और मैं निकल रहा हूँ नासिक त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी परिक्रमा के लिए। आज है श्रावण महीने का पहला सोमवार। लगभग 3 साल हम परिक्रमा कर रहे हैं। तो बापू साहेब महाराष्ट्र स्टेट के फॉरेस्ट डिपार्टमेंट में अधिकारी थे, अभी वो सेवानिवृत्त हो चुके हैं। इसके पहले वो आर्मी में थे। बापू साहेब जय हिंद। जय हिंद। सकाळचे बरोबर 4 वाजलेले आहेत। आपण आलेलो आहोत त्र्यंबकेश्वर येथे। हे आहे उत्तर द्वार। इथून आपण आता कुशावर्तला जाणार आहोत दर्शन आणि स्नान करण्यासाठी। तर चला कुशावर्तला जाऊन स्नान करूया। कुशावर्त तीर्थ येथे आपण आलेलो आहोत। बरेचसे भक्त मंडळी आलेले आहेत दर्शनासाठी, स्नान करण्यासाठी। हे आहे आपलं प्रसिद्ध कुशावर्त तीर्थ। ओम जय दक्षिणामूर्ती स्वामी, जय दक्षिणामूर्ती। करत अनुग्रह शिष्यवर्ग पर, करत अनुग्रह शिष्यवर्ग पर। ओम नमः शिवाय। कुशावर्त तीर्थ येथे आपले स्नान झालेलं आहे। आपण आता पुढच्या स्टॉपसाठी जाऊया। कुशावर्त इथे आपण स्नान केलेलं आहे आणि हे आपलं उत्तर द्वाराच्या तिथे आपण पुन्हा आलेलो आहोत। इथून आपण कळसाचं दर्शन घेतलेलं आहे। हे हे आहे त्र्यंबकेश्वराचं दर्शन, कळसाचं दर्शन आपण घेतलेलं आहे। इकडे आहे उत्तर द्वार। चला आपण पुढे जाऊया आणि फेरीला सुरुवात करूया। हे आहे मूळ महादेवाचं मंदिर, जुनं महादेवाचं मंदिर। हे बघा आपलं दर्शन झालेलं आहे। परत आपण एक व्ह्यू घेऊया। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। श्री स्वामी समर्थ। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक इथे आपण आलेलो आहोत। आणि हा बघा हा बोर्ड आहे। इथून यांचा भला मोठा परिसर आहे। इथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत आणि काही यज्ञयाग करण्यासाठी, अर्चना करण्यासाठी, नारायण नागबलीसाठी वगैरे इथे होतं। तपोभूमी, साधू संतांची भूमी असलेल्या नाशिक येथे अनेक संत महंत यांचे आश्रम आहेत, आखाडे आहेत। कुंभमेळ्यात तर इथे अतिशय अलोट भक्तगण जमा होत असतात साधूंच्या दर्शनासाठी, त्यांचे ज्ञान घेण्यासाठी। आपली कुशावर्त इथे स्नान झालेलं आहे। जुने महादेवाचं मंदिर, त्र्यंबकेश्वरांचं कळसाचं दर्शन झालेलं आहे। आता प्रत्यक्षात फेरीला सुरुवात झालेली आहे। हा जो तलाव आहे याला फेरी मारून आपल्याला पुढे जायचं आहे। हा जो तलाव आहे याला आपल्याला पूर्ण फेरी मारायची आहे। या बापूसाहेब या। हरी अशी आपली आता परिक्रमा आपली चालू झालेली आहे। तलावाची परिक्रमा आपली पूर्ण झालेली आहे। आपण आता या सर्कलमधून पुढे घेऊया। परिक्रमा आपली सुरुवात झालेली आहे। हा कुठला स्पॉट? पहिना रोड, त्र्यंबकेश्वर, नाशिक। अंजनेरी पर्वताचा हा भाग आहे बघा, निसर्गरम्य भाग आहे आणि भक्त मंडळी येत आहेत चालत। श्रावण सोमवारच्या निमित्ताने भरपूर भक्त मंडळी येत आहेत।
बापूसाहेब हरिओम 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 हरिओम. सुपर सुपर सुपर. आमची पदयात्रा चालू झालेली आहे, ऑलरेडी चालू झालेली आहे. आम्ही आनंद घेत आहोत पदयात्रेचा. नाशिक त्र्यंबकेश्वर फेरीचा आनंद घेत आहोत. बघा हा त्र्यंबकेश्वरचा परिसर किती सुंदर आहे. मस्तपैकी असं वाटतंय की आपण कुठेतरी स्वर्गातच आहोत. धुकं वाहत आहे हळूहळू. हा पर्वत बघा किती सुंदर, बढिया. खूप छान व्ह्यू मिळालेला आहे आपल्याला. आपण आलेलो आहोत नाशिक त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी परिक्रमेसाठी. खूप छान खूप छान. धन्यवाद धन्यवाद. ओम नमः शिवाय. तुम्हाला सगळ्यांना भेटून आनंद झाला. हर हर महादेव. कंटाळले बाई मला मूड बाळ, कंटाळले बाई मला म्हणून आता घेतले म्या हातावर टाळ, हो हातात टाळ, म्हणून आता घेतले म्या हातावर टाळ. नाही ना, रम्य दृश्य आहे. हे बघा, हे ढग आकाशाला भिडलेले आहेत. ब्रह्मगिरी परिक्रमा खूप सुंदर. आपण पहिने गावी आलेलो आहोत. हे आहे पहिने गाव. इथून आपल्याला सरळ आणखी पुढे जायचं आहे. हां ओके आहे. थांबा ना मग. बम 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 बम. बम बम बोले. आता आपण फेरीचा बराच भाग पूर्ण केलेला आहे. गोटी 32, इगतपुरी 41, मुंबई 177. हे बघा हा बोर्ड आहे. आणि इथून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. इगतपुरीला जाण्यासाठी सरळ आहे. भिवंडी 121, वाडा 72, खोंडाळ 38 किलोमीटर. इथून आपल्याला आता राईट टर्न घ्यायचा आहे. हे बघा, आता इथे पोलिसांनी बॅरिकेड लावलेले आहेत परिक्रमेसाठी. तर इथून राईट टर्न घ्यायचा आहे आपल्याला. या राईटने आपल्याला रस्ता आपला इथून आता पुढे आहे. आणि हा ब्रह्मगिरी पर्वत. गौतमी तलाव हा बोर्ड आहे. इथून आपल्याला आत जायचं आहे. वेलकम वेलकम. इथून जो सरळ जो रस्ता आहे हा हरिश्चंद्रगडला जातो. त्या मार्गे पण आपण ब्रह्मगिरीला जाऊ शकतो. तो 40 किलोमीटरचा रस्ता आहे. पण आपण हा जो ॲरो दाखवलेला आहे इथून आपल्याला आत जायचं आहे. हा 28 किलोमीटरचा रस्ता आहे. हा जो सेक्शन आहे इथून पूर्ण 28 किलोमीटरचा आहे. तशी फेरी दोन्ही बाजूने करतात. 40 किलोमीटरची फेरी करणारे पण मंडळी आहेत आणि 28 किलोमीटरची फेरी करणारे पण काही मंडळी आहेत. हा आहे गौतमी तलाव. इथे कमळ आहेत. या तलावात कमळ आहेत आणि ते लाल रंगाचे कमळ आहेत. गणपती बाप्पांना जे विशेष प्रिय आहेत लाल वर्णाचे कमळ ते इथे आहेत. खूप सुंदर परिसर आहे गौतमी तलाव. इथून आपल्याला आता ब्रह्मगिरीला फेरीसाठी आपण पुढे कंटिन्यू होत आहोत. साईडने रेलिंग वगैरे पण गव्हर्नमेंटने केलेली आहे. काही नुकसान अपघात होऊ नये म्हणून. बघा, तलाव पूर्ण ओव्हरफ्लो झालेला आहे. हा जो गौतमी तलाव आहे हा ओव्हरफ्लो झालेला आहे. इथे भात शेती आहे मोठ्या प्रमाणात. गौतमी तलावाच्या बाजूने आपण चाललेलो आहोत. बापूसाहेब हरिओम. बम 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 बोले बम बम बोले.
निसर्गाचं मुक्त हस्ते इथे उधळण चालू आहे. इथे आता छोटे मोठे स्टॉल्स सुद्धा आहेत. काठी किंवा चहा किंवा थंड पाणी यांचे स्टॉल्स आहेत. गुरु बिन विपदा बहुत सही, गुरु बिन विपदा बढ़िया. बहुत सही. हरि के रंग है मन नहीं राता, छान छान हरि छान के छान छान. रंग बढ़िया है बढ़िया. मन नहीं बापू. राता. मानत घ्या ना. नाही कहीं एक घ्या. गुरु बिन विपदा बहुत सही. सतसंगात हरी सुमरण नाही. हे बघा, हे ब्रह्मगिरी पर्वतावर त्रिशूळ बनवलेलं आहे कोणीतरी संस्थेने. बघा, त्रिशूळ बनवलेलं आहे. सिल्वर कलरचं त्रिशूळ आहे आणि डमरू आहे. त्यात आपल्याला व्हिडिओमध्ये फोटोमध्ये किती मिळतो बघूया. बरेचसे छोटे छोटे स्टॉल्स आहेत. हे बघा, त्यांनी मस्तपैकी आयडिया केलेली आहे. एक टेम्पोच आहे, त्याच्यावरच त्यांनी स्टॉल बनवलेला आहे. नाईस कन्सेप्ट. आता थोडासा आपल्याला स्लोप आहे, थोडा चढावर जायचं आहे. बघा, आपल्याला हा पूर्ण आता डोंगर आपल्याला अर्धी परिक्रमा आपली झालेली आहे जवळजवळ. आपल्याला इथून पुढे जायचं आहे हळूहळू. इथं थोडा स्लोप आहे, तो स्लोप पार करून पुढे जायचं आहे. ना टूटे ना टूटे माला, ना टूटे ना टूटे माला. नाम गुरु गुणगान की, नाम गुरु गुणगान की. हे बघा, समोर वॉटरफॉल आहे. आता तो कॅमेऱ्यात किती कॅप्चर होतो आपण सांगू नाही शकत, पण आपण व्ह्यू खूप सुंदर मिळालेले आहेत. इथला प्रत्येक व्ह्यू हा सुंदर आहे, तसा काहीच प्रॉब्लेम नाही. असे बघा, हे छोटे छोटे स्टॉल्स पण आहेत. ब्लॅक टी, लिंबू सरबत, मका, राजगिरीचा लाडू. ते स्थानिक लोकांना तेवढाच एक रोजगार मिळून जातो. आणि आता बघा, इथे आपल्याला ह्या शिड्या लागलेल्या आहेत. हां, तर ह्या शिड्या इथून स्टार्ट होतात आणि ह्या शिड्यांपर्यंतचा हा रस्ता जो आहे हा सिमेंट कॉन्क्रीटचा आहे. म्हणजे जे व्हेकल जे आहेत, 2 व्हीलर 4 व्हीलर ह्या स्पॉटपर्यंत येऊ शकतात. आणि इथनंही पायऱ्यांनी आपल्याला वर चढायचं आहे गौतम ऋषींच्या मंदिरापर्यंत. या, समोरून येणारा सिमेंटचा रस्ता आता संपलेला आहे. इथे पायऱ्या आहेत आणि हा जो रस्ता आहे गौतम ऋषी मंदिराकडे जाण्याचा रस्ता, गौतम ऋषी मंदिराकडे जाणारा रस्ता. इथून आपल्याला चालत चालत या पायऱ्या क्रॉस करून टोकावर जायचं आहे. तिथे गौतम ऋषींचं मंदिर आहे. दर्शन घेऊन आपल्याला खाली जायचं आहे पुढच्या बाजूला. हरिओम हरिओम. हो ना, मागच्या वर्षी होते ना आपल्याबरोबर. अरे वा वा, छान छान छान. आमचं ब्लॉगिंग चाललंय बघा, आम्ही मस्त व्हिडिओ करतोय. व्हेरी गुड व्हेरी गुड. पाऊस भरपूर होता, आता बंद झाला. आत्ता पाऊस उघडलाय, त्यामुळे आम्हाला फायदा झाला. नाही तर ते आम्हाला फोटो व्हिडिओ.
पायऱ्या आता संपलेल्या आहेत. आपण टॉपला आलेलो आहोत. गुरु बिन जग में सार नहीं, गुरु बिन जग में सार नहीं. हे आहे श्री अहिल्या गौतम ऋषी मंदिर. अतिशय प्राचीन स्थान आहे. सद्गुरु प्रेम समाया मन में, सद्गुरु प्रेम समाया. अहिल्या गौतम ऋषी मंदिरात आपण आलेलो आहोत. ओम नमः शिवाय. मन में पारावार नहीं, गुरु बिन जग में सार नहीं, गुरु बिन जग में सार नहीं. जगत आपण ह्या टॉप सेक्शनला आहोत. हे आहे श्री अहिल्या गौतम ऋषी मंदिर. इथे आपण आता सगळा सर्क्युलर व्ह्यू घेऊया. इथे काही छोटे छोटे स्टॉल्स पण आहेत. इथून आपल्याला आता खालच्या बाजूला जायचं आहे चालत चालत. हे आमचे जवान उभे आहेत पोलीसचे. हेच आपला वरचा पोर्शन संपलेला आहे. टॉप पोर्शनवरून आपण आता खालच्या बाजूला चालत जात आहोत. या पायऱ्या आहेत. या पायऱ्यातनं आपल्याला आता खाली जायचं आहे. तसं पायऱ्यावरती येताना पण काही जास्त अवघड नाही आहेत आणि तसं उतरताना पण काही अवघड नाही आहे. बम बम भोले, बम बम भोले, बम बम भोले, बम बम भोले. हा दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा प्लीज. माझं नाव मानव आहे. अच्छा, आम्ही राहुरीतले बर बर. त्र्यंबकेश्वरला आलोय आम्ही दर्शनास. व्हेरी गुड, खूप छान वातावरण आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बस. माझं नाव सचिन पानसरे. बर बर, देवळाली कॅम्प वरून आलेलो आहे. व्हेरी गुड. छान वातावरण आहे. मस्त त्र्यंबकेश्वरची फेरी करत आहे. फर्स्ट फेरी चालू आहे आमची. छान 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 छान. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. थँक्यू थँक्यू थँक्यू. बाय बाय. बम बम बोले, 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 बम 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 बम. साधारणतः 50-60 पायऱ्या संपलेल्या आहेत. हां, आपण गौतमी टेकडीवरून खाली आलेलो आहोत. ह्या पायऱ्या संपलेल्या आहेत आणि इथून हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे बघा. इथून आपल्याला आता पायी चालत जायचं आहे. हा एवढा सेक्शन फक्त याचा आहे, पायऱ्यांचा आहे. बाकी सगळा हा रस्ताच आहे. हा ब्रह्मगिरीचा पर्वत आहे. माझा उजवीकडे सुळका दिसतो आहे. इथे गौतम ऋषीने तपस्या केलेली आहे. आणि वरती जे लाल कलरचं मंदिर दिसतं आहे तिथे गोदावरी प्रगट झालेली आहे. आणि हा पूर्ण परिसर पावन पवित्र आहे. बम बम बोले, बम बम. बोले. दादा नमस्कार. कुठून आले आपण? जळगाव. जळगावरून आलो. अरे वा वा, छान छान. कुठे? जिल्हा पेठ. जळगावला कुठे? नवी पेठ, जिल्हा पेठ. जिल्हा पेठ. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान छान छान. दरवर्षी येतो आम्ही खूप छान. करायला. परिक्रमा करायला तुम्ही दरवर्षी येतात. छान छान, व्हेरी गुड. तुम्हाला भेटून आनंद झाला. थँक्यू थँक्यू. बघा, हा चोहीकडे रिमझिम पाऊस पडतो आहे. ब्रह्मगिरी आपण यांच्याकडनं चहा घेतलेली आहे, पाण्याची बाटली घेतलेली आहे. मस्त मस्त. राम राम दादा. काय नाव तुमचं? चंद्र पारधी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान छान. तुम्हाला भेटून आनंद झाला. थँक्यू. बम 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 बम
भोले सांगतो हॅपी रायडर काय बम बम भोले. हाय 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 बम बम भोले बम बम भोले बम बम भोले बम बम भोले बम बम भोले. आपल्या भावाला सबस्क्राईब करा. Thank you. व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा. थँक्यू बम बम भोले बम बम भोले. पीछे का ले पीछे का. अच्छा यांना पण घ्या बरं चला बम बम भोले. अच्छा 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 या व्हेरी गुड. हाय हाय आपले युट्यूबर हॅपी गजानन रायडर पाटील काका यांना सबस्क्राईब करा. त्यांचे एक व्हिडिओ खूप छान असतात. ते आपल्याला ब्रह्मगिरी परिक्रमा ब्रह्मगिरी परिक्रमाला भेटले आहेत. नाशिक त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी परिक्रमा. छान थँक्यू बाय 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 थँक्यू. अच्छा हॅपी रायडर गजानन पाटील. बघा ब्रह्मगिरी पर्वताचा आपण हा टोटल मोठा व्ह्यू घेत आहोत. वरती बघा शिखराच्या दिशेने ढगं चाललेली आहेत. दाट झाडी आहे. उंच डोंगर खूप सुंदर. खाली ही भात शेती आहे. नयनरम्य नजारा आहे. अतिशय सुंदर नजारा आहे. मला तर असं झालं आहे की किती मी फोटो आणि किती व्हिडिओ घेऊ. फणसपाडा तळेगाव त्र्यंबक मेटघर गंगाद्वार शक्तिधाम गोसेवा ट्रस्ट. बघा इथून हा रस्ता आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समिती मेटघर किल्ला वन विभाग वनक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक इथे आपण आलेलो आहोत. गंगाद्वारला जायला हा सुद्धा रस्ता आहे इकडनं. आपण आता स्ट्रेट जाऊया. जव्हार रोडला आपण पोचलेलो आहोत. फेरीचं बराचसा पोर्शन संपलेला आहे. बम बम भोले बम बम भोले जव्हार रोडला आपण आलेलो आहोत आणि इथे एक शासनाची ॲम्ब्युलन्स पण आहे. छान धन्यवाद दादा तुमची सेवा छान चालली आहे. थँक्यू. मेटघर गंगाद्वार तळेगाव सापगाव फाटा इथे आपण आलेलो आहोत. आणि हा जो सरळ रस्ता आहे माझ्यासमोर जो आहे हा जव्हारकडे जातो. आणि आपल्याला आता हा बघा ह्या जंक्शनवरून टी जंक्शनवरून टुवर्ड्स त्र्यंबक जायचं आहे. हा नाशिक त्र्यंबकेश्वरला जायचा रस्ता आहे. तर बापू साहेब कशी चालली आपली फेरी? एकदम निवांत आणि एकदम छान चालली आपली. पाऊस चालू आहे. पावसामध्ये आनंद वेगळाच असतो. निसर्गाच्या सानिध्यात रिमझिम पावसात आपली पूर्ण फेरी आता फक्त 5%च राहिली. ओके 95% फेरी आपली पूर्ण झालेली आहे. बापूंसोबत माझी ही तिसरी फेरी आहे. त्यामुळे बापूंचे विशेष धन्यवाद. थँक्यू. गिरणारे 28 किलोमीटर, पिंपळद 1 किलोमीटर, नाशिक 30 किलोमीटर 30 किलोमीटर, त्र्यंबकेश्वर 3 किलोमीटर. बस आपला आता 3 किलोमीटरचा टप्पा राहिलेला आहे. आपण चालत जाऊया. जव्हारवरून हा येणारा रस्ता आहे. हा सरळ नाशिकला जातो आहे. आणि ब्राह्मणवाडीचा रस्ता हा आहे. इकडनं ही एंट्री आहे. इथून पुढे जायचं. आणि हा आपला त्र्यंबकेश्वर जायचा रस्ता आहे. परिबापांचं मंदिर आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूलाच बरेच लोक दर्शन घेत आहेत. तर चला आपण पुढे जाऊया. शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. मित्रांनो अशा प्रकारे सकाळी 4 वाजता आपली
यात्रा चालू झाली होती. कुशावर्त येथे स्नान करून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे कळसाचं दर्शन घेऊन आपण परिक्रमा चालू केली होती. गौतमी तलावामार्गे आपण गौतम ऋषींच्या मंदिरापर्यंत गेलेलो आहोत. 28 किलोमीटरची ही परिक्रमा होती. हरिहरगड मार्गे जर आपण गेलो असतो तर 40 किलोमीटर आपला प्रवास झाला असता, पण गौतमी तलावामार्गेच आपलं परिक्रमा आपण केलेली आहे. अशी ही 28 किलोमीटरची परिक्रमा आपली अतिशय छान झालेली आहे. मी विशेष धन्यवाद देईल आमचे फौजी एक्स सर्व्हिसमन बापूसाहेब उत्तमराव पाटील यांनी अनमोल सहकार्य केलेले आहे. महाराष्ट्र वन खात्यातून ते अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांच्यासोबतची माझी ही तिसरी परिक्रमा आहे. त्यामुळे बापूसाहेबांचे मनपूर्वक धन्यवाद. डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर,